नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. मी निखिल वागळे. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचे बडे नेते शरद पवार यांच्या नव्या राजकीय खेळीविषयी किंवा नव्या उपद्व्यापांविषयी म्हणा. संसदेचं सत्र संपताच शरद पवारांनी NDTVला मुलाखत दिली आणि गौतम अडानींना कसं लक्ष केलं जातंय हे सांगितलं. शरद पवार असंही म्हणाले की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या मार्फत अदानीची चौकशी करण्याची मागणी चुकीची आहे. सुप्रीम कोर्टाने जी समिती नेमली आहे ती पुरेशी आहे. शरद पवारांनी अदानीची बाजू घेतली यात आश्चर्य काहीच नाही. पवारांचे अदानीशी असलेले राजकीय आणि आर्थिक संबंध जगजाहीर आहेत. पण पवारांनी या मुलाखतीचं जे टायमिंग साधलंय ते लाजवाब आहे. संसदेचा संपूर्ण सत्रभर विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला होता. राहुल गांधींनी अदानींना आणि त्यांचे मित्र असलेल्या मोदींना काही गंभीर प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरं मोदींनी तर सोडाच, पण भारतीय जनता पक्षाने किंवा मोदींच्या कोणत्या सहकाऱ्यांनी आजपर्यंत दिलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी JPCची मागणी लावून धरली होती आणि त्यासाठी वारंवार संसदेच्या सत्रामध्ये अडथळे आणले होते. सत्र बंदही पाडलं होतं. संसदेच्या सत्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला होता हे लक्षात घ्या. आणि सत्र संपताच शरद पवारांनी NDTVला म्हणजे अदानीने विकत घेतलेल्या भाडोत्री चॅनलला मुलाखत देऊन अदानीचं समर्थन केलं. लोकसत्ताचे संपादक म्हणतात त्याप्रमाणे शिवसेनेच्या एका नेत्याने सामनाला शिवसेनेच्या मुखपत्राला मुलाखत देण्यासारखंच हे आहे. NDTV हे अदानीचं मुखपत्रच आहे. त्यामुळे NDTVच्या नव्या संपादकांनी शरद पवारांची मुलाखत घेऊन त्यांच्याकडून अदानीचं समर्थन वधवून घेतलं यात आश्चर्य काहीच नाही. पण हे जे टायमिंग आहे ते विरोधी पक्षांची अदानी विरोधी मोहीम जी आहे ती पंक्चर करण्यासाठीच वापरला आहे असा संशय घ्यायला जागा आहे. शरद पवारांना केवळ अदानीला वाचवायचं नाहीये तर शरद पवारांना मोदींनाही वाचवायचं आहे. आणि राफेलच्या वेळेला शरद पवारांनी जी भूमिका घेतली तिचीच आठवण यावेळी येते. याचं कारण त्यावेळेला राफेलच्या आरोपामध्ये फारसं तथ्य नाही असं म्हणून त्यांनी राहुल गांधींचा प्रचार पंक्चर केला होता. आजही अदानीच्या निमित्ताने शरद पवार तेच करू इच्छित आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या हेतूविषयी शंका आहे. विरोधी पक्षात राहून शरद पवार मोदी आणि अदानी म्हणजे मोदानींना मदत करू इच्छित आहेत काय किंवा राहुल गांधींच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करू इच्छितात काय हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. आता जरा शरद पवारांचे नेमके मुद्दे काय आहेत ते पाहूया. शरद पवार म्हणतात की हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये गौतम अदानी सारख्या यशस्वी उद्योजकाला टार्गेट करण्यात आलेला आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला आठवत असेल हाच युक्तिवाद भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारमधल्या मंत्र्यांनी केला होता. तो 1 महिन्यानंतर आता शरद पवार करत आहेत. मुळामध्ये टार्गेट केलंय म्हणजे काय? हिंडेनबर्ग रिपोर्टने आपला हेतू लपवलेला नाही. हिंडेनबर्ग रिपोर्ट ही एक रिसर्च फर्म आहे, शॉर्ट सेलर्स फर्म आहे. ते अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करून त्यांच्यामध्ये काय गैरव्यवहार आहेत, काय भानगडी आहेत हे शोधून काढतात. अदानीच्या बाबतीतही त्यांनी वेगळं काहीही केलेलं नाहीये. गेले 3-4 वर्ष भारतीय पत्रकार, अर्थविषयक घडामोडींविषयी लिहिणारे परंजय गुहा ठाकूरतासारखे पत्रकार अदानीविषयी लिहितच होते. पण त्यावेळेला भारतीय राजकारण्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. हिंडेनबर्गचा मोठा रिपोर्ट आल्यावर जगभरामध्ये एक धुमाकूळ माजला आणि अदानीचे शेअर्स कोसळायला लागले. अदानी ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे लक्षात घ्या. त्यामुळे त्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलेलं आहे. माझा शरद पवारांना एकच प्रश्न आहे. अरुण शौरींनी अनेक वर्षांपूर्वी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानचं प्रकरण काढलं होतं. त्याच्या फायली शरद पवारांनी त्यांच्याकडे पोचवल्या असं सांगितलं जात होतं. अरुण शौरींनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानला लक्ष केलं असं म्हणता येईल का? अरुण शौरींनी अंतुलेंना लक्ष केलं किंवा इंदिरा गांधींना लक्ष केलं असं म्हणता येईल का? त्यावेळी शरद पवार विरोधी पक्षात होते. त्यांचं जे काम होतं ते त्यांनी केलं. एक भानगड बाहेर काढली, भ्रष्टाचार बाहेर काढला. अरुण शौरींनी पत्रकार म्हणून त्याला प्रसिद्ध दिली. हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे हेच झालंय.
त्यामुळे हिंडेनबर्गनी अदानीला लक्ष केलंय असं म्हणता येणार नाही. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे या हिंडेनबर्ग प्रकरणावर संसदेमध्ये चर्चा चालू असताना मुळामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने ही चर्चा घेतली नाही. राष्ट्रपतींच्या भाषणाला उत्तर देताना राहुल गांधींनी संधी साधली आणि मोदी आणि अदानी संदर्भामध्ये गंभीर आरोप केले. 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक अदानीच्या फर्ममध्ये कोणत्या शेल कंपन्यातून आलेली आहे, कशी आली आहे याची चौकशी करा अशी मागणी केली. अदानी मोदी संबंधांची चौकशी करा अशी मागणी केली. अदानींना एअरपोर्टची जी लायसन्स दिलेली आहेत ती कशा प्रकारे दिली आहेत, कोणते नियम डावलले गेले, मायनिंगची जी लायसन्स दिलेली आहेत, विजेची जी लायसन्स दिलेली आहेत ती कशा प्रकारे दिली आहेत, हा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. आणि अदानीलाच हे फेवर मोदी सरकार का करते हे विचारलं. अदानी सतत मोदींबरोबर परदेश दौरे का करतात हा प्रश्न विचारला. 1 महिनाभर शरद पवार याविषयी एकही शब्द बोलले नाहीत आणि NDTVच्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी याविषयी सुद्धा उच्चारलं नाही. गंमत म्हणजे सुप्रिया सुळेंसकट राष्ट्रवादीचे सगळे खासदार राहुल गांधी भाषण करत असताना संसदेत होते. या सर्व चर्चेच्या वेळी राष्ट्रवादीच्या एकाही खासदाराने आपलं कोणतंही मत व्यक्त केलं नाही हेही लक्षात घ्या. आजही या मुलाखतीत शरद पवार राहुल गांधींच्या एकाही प्रश्नाला उत्तर देत नाहीत, अदानीवरच्या आक्षेपाला उत्तर देत नाहीत आणि थिल्लरपणे हिंडेनबर्गने अदानीला टार्गेट केलंय असं म्हणतात. अदानी किती मोठे उद्योजक आहे सांगतात. टाटा बिर्लांवर आम्ही टीका करायचो तशी आता अंबानी अदानीवर होते असं म्हणतात. कोणत्याही देशाला, अगदी लोकशाही देशाला सुद्धा उद्योजकांची, उद्योगपतींची गरज असते. पण या उद्योगपतींनी नियमानुसार वागावं अशी अपेक्षा असते. सरकारने त्यांना नियम डावळून फेवर करू नये अशीही अपेक्षा असते. अदानी अंबानीच्या बाबतीत ते झालंय का? पूर्वी टाटा बिर्लाच्या बाबतीत ते झालं होतं का हा खरा प्रश्न आहे. पण शरद पवार टाटा बिर्ला किंवा अदानी अंबानीची बाजू अशासाठी घेत आहेत की हे सगळे क्रोनी कॅपिटलिस्ट पवारांसारख्या राजकारण्यांना, मोदींसारख्या राजकारण्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेळोवेळी निवडणूक निधी पुरवत असतात. देशाच्या उद्योगाची, रोजगाराची शरद पवारांना जेवढी काळजी आहे त्यापेक्षा अधिक काळजी ही या देशातल्या जनतेला आहे, कारण रोजगार तिला हवा आहे. पण उद्योगपतींना फेवर करून, उद्योगपतींना आशीर्वाद देऊन, उद्योगपतींचे काळे धंदे दडवून अशा प्रकारे तुम्ही त्यांना मदत करा असं या देशातली जनता कधीही म्हणत नाही. म्हणून शरद पवारांचं हे जे म्हणणं आहे की हा उद्योजकांवर किंवा उद्योगांवर हल्ला आहे हे खोटं आहे. एअर इंडियाच्या डीलमध्ये टाटा आणि सरकारमध्ये काही गडबड झाली असेल किंवा संसदेचं कंत्राट टाटाला देताना मोदी सरकारने काही गैरव्यवहार केला असेल तर त्याविषयी बोलणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. शरद पवारांनी स्वतः हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचं आयुष्य सत्तेत गेलं असलं तरी सध्या ते विरोधी पक्षात आहेत. तेव्हा उद्योगपतींचे त्यांचे संबंध काय आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे, सगळ्या देशाला माहिती आहे. 1991 साली शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले तेव्हा विजय मल्ल्यापासून सगळ्या उद्योगपतींनी त्यांना उघड मदत केली होती, तरी सुद्धा पंतप्रधान पदाची शर्यत ते जिंकू शकले नाहीत. शरद पवारांना दिल्लीत उद्योगपतींचे दोस्त म्हणूनच ओळखलं जातं. ते स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवतात, पण त्यांनी फायदा करून दिलाय व्यापाऱ्यांचा, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे शरद पवार हे जे म्हणतात हिंडेनबर्ग टार्गेट करताय, उद्योजकांना टार्गेट करताय, अर्थव्यवस्थेला टार्गेट करताय, यामध्ये काही अर्थ नाहीये. आता जरा शरद पवारांचा पुढचा मुद्दा बघूया. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची काही एक गरज नाहीये. मुद्दा असा आहे, जर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची गरज नव्हती तर तुमच्या पक्षाने संसदेच्या अधिवेशनात त्याला पाठिंबा का दिला? हर्षद मेहताच्या प्रकरणात जेपीसी का नेमण्यात आली? त्याआधी बोफोर्समध्ये जेपीसी का नेमण्यात आली? जेपीसी नेमण्याची मागणी करताना विरोधी पक्षांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. ती भूमिका अशी आहे की जेपीसी मध्ये जरी सत्ताधारी पक्षाचं बहुमत असलं तरी जेपीसीच्या कामकाजाच्या निमित्ताने अनेक संबंधितांना चौकशीसाठी बोलवता येऊ शकतं. खुद्द पंतप्रधानांना सुद्धा चौकशीसाठी बोलवता येऊ शकतं. विविध खात्याचे अधिकारी, अदानीशी संबंधित लोक चौकशीसाठी येऊ शकतात आणि वेगवेगळा तपशील, वेगवेगळ्या गैरव्यवहारांवर प्रकाश पडू शकतो. विरोधी पक्षांनी म्हणूनच हर्षद मेहताच्या प्रकरणामध्ये चौकशीची मागणी, जेपीसी चौकशीची मागणी केली होती. बोफोर्सच्या प्रकरणामध्ये सुद्धा केली होती. शरद पवारांना हे चांगलंच माहिती आहे की जेपीसीच्या चौकशीमधून
अंतिम निष्कर्ष काही आला तरी सुद्धा जो जेपीसीची जी प्रक्रिया आहे चौकशीची ही मोदींना आणि अदानींना अडचणीची ठरू शकते. म्हणूनच आज शरद पवार जेपीसी चौकशी नको असं म्हणत आहेत. आणि शरद पवार सुप्रीम कोर्टाच्या कमिटीला ज्या पाठिंबा देत आहेत त्या कमिटीची अवस्था काय आहे बघूया. सुप्रीम कोर्टाच्या कमिटीविषयी संशय व्यक्त करण्यात आलाय. सौरव दास हे अनुभवी पत्रकार आहेत, सुप्रीम कोर्टाविषयी सातत्याने लिहित असतात. त्यांनी सांगितलेलं आहे की या कमिटीवरचे जे सदस्य आहेत ते कसे संशयास्पद आहेत. ही कमिटी सप्रे नावाच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली आहे आणि सेबीने या कमिटीला सहकार्य करावं असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला हे लक्षात घ्या. परंतु या कमिटीवर कोण आहेत? या कमिटीवर आयसीआयसीआय बँकेचे माजी अध्यक्ष केव्ही कामत आहेत. केव्ही कामत हे आयसीआयसीआय बँकेमध्ये चंदा कोचर यांचा जो भ्रष्टाचार घडला त्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहेत. त्यानंतर ओपी भट आहेत जे स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. विजय मल्ल्याला जे कर्ज देण्यात आलं संशयास्पद होतं, वादग्रस्त होतं, त्या कर्जाशी ते संबंधित आहेत. आणि तिसरे आहेत निलेकणी. निलेकणी हे पूर्वी काँग्रेसचे उमेदवार होते, काँग्रेसचे समर्थक होते, पण ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळ आहेत, हे जगजाहीर आहेत. डिजिटल इंडिया हा जो कार्यक्रम आहे नरेंद्र मोदींचा तो राबवण्यामध्ये निलेकणी मदत करतायत. त्यामुळे ज्या 6 सदस्यांच्या समितीमध्ये 3 सदस्य मोदी सरकारच्या बाजूचे आहेत किंवा संशयास्पद आहेत आणि एक जे वकील नेमण्यात आलेले आहेत, एक जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांची सुद्धा कारकीर्द वादग्रस्त आहेत, ते मोदी सरकारच्या विरोधात आहेत. त्यामुळे मोदी सरकारने त्यांची नेमणूक नाकारली होती. सुप्रीम कोर्टाने आग्रह धरला तरीही अजूनही काही नेमणूक झालेली नाही. अशा वेळेला ही समिती निपक्षपातीपणे काम करेल असं कसं म्हणता येईल असा प्रश्न सौरव दास यांनी उपस्थित केला आहे आणि अनेक तज्ज्ञांनी त्याला पाठिंबा दिला आहे. दुसरं म्हणजे या समितीची जी कार्यकक्षा आहे ती सुद्धा मर्यादित आहे. एकूण शेअर मार्केटमध्ये जी काही पडझड झाली तिची चौकशी ही समिती करणार आहे. सेबीने सहकार्य करावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, पण सेबीची चौकशी स्वतंत्रपणे चालू राहणार आहे. गंमत म्हणजे गेल्या 2 वर्षात अदानीबद्दल अनेक आक्षेप घेण्यात आले, पण सेबीनी कधीही त्यामध्ये ठामपणे वेगाने चौकशी केली नाही. आजही चौकशी अपुरी आहे आणि वरवरची आहे असं तज्ज्ञ सांगतात. तेव्हा एका बाजूला सेबीची चौकशी चालू ठेवायची, दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाची ही कमिटी नेमायची, हा काय प्रकार आहे असा प्रश्न तज्ज्ञ विचारत आहेत. आणि मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाची चौकशी म्हणजे सारवासारव आहे, मोदी आणि अदानींना वाचवण्याचा प्रकार आहे. जसं डिमॉनिटायझेशनच्या केसमध्ये झालं, नोटबंदीच्या केसमध्ये झालं, रफेलच्या केसमध्ये झालं, तसंच होण्याची शक्यता आहे असं दुःखाने म्हटलं पाहिजे. आज शरद पवार सुप्रीम कोर्टाच्या चौकशीचा आग्रह धरतायत तो याच कारणाने, कारण यामागचं राजकारण त्यांना नेमकं कळतं. सुप्रीम कोर्टाची समिती मोदींना वाचवू शकते, आपल्या मित्राला अदानीला वाचवू शकते याची जाणीव शरद पवारांना आहे. म्हणूनच ते सुप्रीम कोर्टाच्या चौकशीला आपली संमती देत आहेत, पाठिंबा देत आहेत. कारण या चौकशीमध्ये वेळकाढूपणाही होऊ शकतो आणि मग हा प्रश्न लांबणीवर पडू शकतो हे त्यांना चांगलंच माहीत आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे, राजकीय मुद्दा आहे आणि विरोधी पक्षांच्या निवडणुकीच्या मोहिमेच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आहे. राहुल गांधींनी रफेलचाही प्रश्न त्यांनी लावून धरला होता, परंतु त्यातली हवा काढण्यात आली. खरं तर राहुल गांधींनी रफेल विषयी जे मुद्दे मांडले ते अतिशय योग्य होते. मागेही मी तुम्हाला सांगितलंय, एन राम यांनी, हिंदूचे माजी संपादक एन राम यांनी याविषयी जी मालिका लिहिली आहे ती पुन्हा वाचा. सुप्रीम कोर्टाने रफेल प्रकरणी मोदींना वाचवलं असा स्पष्ट आरोप केला जातोय आणि त्या बदल्यात गोगोई जे सुप्रीम कोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश होते त्यांना राज्यसभा देण्यात आली असंही अनेक तज्ज्ञांनी लिहिलेलं आहे. यावेळीही या सगळ्या अदानी प्रकरणातून मोदींना वाचवण्याचा उपद्व्याप होतो आहे आणि त्याला ही शरद पवारांची साथ आहे. एक लक्षात घ्या, राहुल गांधींविषयी शरद पवारांच्या मनात पहिल्यापासून अढी आहे. राहुल गांधी यशस्वी झाले, लोकप्रिय झाले, त्यांना निवडणुकीत यश मिळालं तर शरद पवार, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव यासारख्या नेत्यांचं महत्त्व कमी होईल. भारत जोडो यात्रेनंतर
राहुल गांधींची लोकप्रियता वाढली आहे. राहुल गांधींना सुरतच्या कोर्टाने विनाकारण अब्रूनुकसानीच्या खटल्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा दिली आणि मोदी सरकारने तातडीने त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द केलं. त्यामुळे लोकांची सहानुभूती राहुल गांधींना मिळते हे शरद पवारांना दिसतंय. राहुल गांधींची ही जी घोडदौड आहे, आगेकूच आहे, तिला टाचणी लावावी, तिच्यात अडथळा निर्माण करावा म्हणून शरद पवारांनी हे उपद्व्याप केलेले आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा शरद पवार राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झाले नाहीत आणि त्यांनी मोठ्या उत्साहाने राहुल गांधींना आशीर्वादही दिले नाहीत. सुप्रिया सुळेंना त्यांनी पाठवलं एक उपचार म्हणून, जितेंद्र आव्हाडांना पाठवलं, परंतु स्वतः त्यावेळेला असं कारण देण्यात आलं की ते आजारी आहेत. पण आजारी असताना हॉस्पिटलातून थेट राष्ट्रवादीच्या एका शिबिरात मात्र ते गेले होते हे लक्षात येईल. त्यामुळे राहुल गांधींची वाढती लोकप्रियता शरद पवारांना खटकते. स्वतः राहुल गांधींचंही शरद पवारांच्या राजकारणाबद्दल काही बरं मत नाहीये. त्यामुळे उद्या राहुल गांधींकडे जर विरोधी पक्षाचं नेतृत्व गेलं तर आपण जी तिकडंबाजी करतो ती चालणार नाही अशी भीती शरद पवारांना वाटत असावी. त्यामुळे रफेल प्रमाणे या सगळ्या अदानी प्रकरणातली हवा काढून घेण्याचा आणि राहुल गांधींचं नेतृत्व कमजोर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे लक्षात घ्या. काँग्रेसला जितकं जास्त यश मिळेल तसतसं शरद पवार, ममता बॅनर्जी या तिसऱ्या आघाडीच्या म्हणा किंवा बिगर काँग्रेस नेत्यांचं महत्त्व कमी होईल आणि काँग्रेसचं यश महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारांना, राष्ट्रवादी काँग्रेसला अडथळा बनू शकतं. त्यामुळे राहुल गांधींवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आघात करत राहणं ही शरद पवारांची नीती आहे लक्षात घ्या. त्या नीतीनुसारच ते याही वेळी अदानी प्रकरणात सुद्धा वागतायत. काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या या अदानी प्रेमाला फारसं महत्त्व दिलेलं नाहीये. राहुल गांधींनी अदानीवरचे आरोप काही कमी केलेले नाही आहेत. कर्नाटकाच्या निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी आपली भूमिका कायम ठेवलेली आहे. आणि शरद पवारांचा हा जो गोड गैरसमज आहे की आपण बोलल्यामुळे, आपलं वजन वाढल्यामुळे मोदींना मदत होईल, मोदींची विश्वासार्हता वाढेल, अदानीची विश्वासार्हता वाढेल, हा सुद्धा गैरसमज आहे. शरद पवारांची विश्वासार्हता जर एवढी मोठी असती तर महाराष्ट्रात आजवर 1999 पासून आजवर राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःच्या जोरावर कधीही बहुमत का मिळालं नाहीये. 75 पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस कधीही जिंकू शकलेलं नाहीये. 2019च्या निवडणुकीमध्ये तर काय हाल झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आपण पाहतोय. उद्धव ठाकरेंना त्यांनी फोडलं नसतं बीजेपी पासून तर आज सत्तेतही शरद पवार नसते. पण शरद पवारांची विश्वासार्हता हा महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी, समाजवाद्यांनी, पुरोगाम्यांनी पसरवलेला भ्रम आहे लक्षात घ्या. शरद पवार कर्तबगार नेते आहेत का? कर्तबगार नेते निश्चितपणे आहेत. एकेकाळी त्यांची कारकीर्द ही खरोखरच चांगली होती, स्तुत्य होती. मात्र राजकीय तिकडमबाजीच्या सगळ्या प्रयत्नामध्ये शरद पवारांनी 1985 पासून आजपर्यंत जे उपद्व्याप केले आहेत ते विरोधी पक्षांसाठी फारसे हितकारक आहेत असं मी म्हणणार नाही. एक लक्षात घ्या, मोदी पंतप्रधान बनण्यापूर्वी सुद्धा मोदी आणि शरद पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 2004 ते 2014 शरद पवार कृषी मंत्री होते केंद्रामध्ये आणि शरद पवारांनी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना जी मदत केली आहे तितकी मदत दुसऱ्या कोणत्याही मंत्र्यांनी केलेली नाही. आपल्याबरोबर इस्रायलच्या दौऱ्यावर सुद्धा मोदींना शरद पवार घेऊन गेले होते. 2014 नंतर सुद्धा शरद पवार आणि मोदींचे संबंध चांगले राहिलेले आहेत. म्हणून 2014ला जेव्हा शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणलं बहुमताच्या वेळेला, तेव्हा अप्रत्यक्षरित्या शरद पवारांच्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत अनुपस्थित राहून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार वाचवलेलं आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे संबंध आजही जिव्हाळ्याचे आहेत. शरद पवारांची अनेक कामं केंद्रीय मंत्रिमंडळात बिनभोभाटपणे पार पडतात आणि शरद पवार, मोदी, अमित शहा अशा बैठकाही होत असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे शरद पवार हे विरोधी पक्षांचे मित्र असण्याऐवजी हे नरेंद्र मोदींचे मित्र आहे. एखाद्या वेळेला पावसात भिजतीलही, कारण त्यावेळेला
ईडीने मूर्खपणाने त्यांनाच नोटीस दिली होती. त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा, वैयक्तिक अहंकाराचा मुद्दा होता. पण जिथे जिथे शरद पवारांचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध आडवे होतात तिथे तिथे शरद पवार विरोधी पक्षांना दगा देतात, हे लक्षात घ्या. आता शेवटचा मुद्दा, शरद पवार विरोधी पक्षांच्या युतीतून बाहेर पडतील का? मला असं अजिबात वाटत नाही. कारण आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे, राजकीय वातावरण आहे, ते महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील ही शक्यता नाही. पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत राहून सेक्युलरिझमचा पुकारा करत ते मोदींना, अदानीला आणि भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करत राहतील, हे लक्षात घ्या. जेव्हा अदानीचा मूळ मुद्दा निघाला होता, राहुल गांधींनी अदानीवर आरोप केले होते, तेव्हा भाजपने शरद पवारांच्या आत्मचरित्रातलं एक पान सोशल मीडियावर व्हायरल केलं होतं. यामध्ये शरद पवारांनी अदानी आणि आपली मैत्री कशी आहे आणि अदानी कसे मेहनती उद्योगपती आहेत हे सांगितलं होतं. त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की हे भाजपचे उपद्व्याप आहेत शरद पवारांना बदनाम करण्याचे. पण आज माझं हे विधान मला मागे घ्यावं लागतंय. दिवसेंदिवस हे राजकारण रंगत जाणार आहे. पवारांच्या भूमिकांकडेही लक्ष असणार आहे. तेव्हा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नव्या विषयासह. धन्यवाद.